त्याच्यानंतर साइन अप सक्सेसफुल झालेलं आहे, प्लीज साइन टू प्रोसीड फर्दर फॉर रजिस्ट्रेशन. पुढची विंडो येईल, मग ते आपल्याला त्यावर ओके म्हणायचं आहे. आणि जो या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला टाकायचं आहे. युजर नेम म्हणजे आपलं हे असेल ॲप्लिकेशन आय डी, आणि जो आपण आता पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड येणार आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा काळजीपूर्वक आपल्याला भरायचा आहे. ठीक आहे. दिलेला कॅप्चा काळजीपूर्वक आपल्याला भरायचा आहे. इथं स्मॉल असेल तर स्मॉल, कॅपिटल असेल तर कॅपिटल. इथं कॅप्चा भरलेला आहे आणि साइन इन आता करूयात. या ठिकाणी असं डिक्लेरेशन येत आहे की हे डिक्लेरेशन एकदा आपण वाचूयात. इथं दिले की आय हिअर बाय ॲग्री द फॉलोइंग टर्म कंडिशन गव्हर्निंग द ऍडमिशन प्रोसेस ऑफ सैनिक स्कूल सोसायटी. आय हॅव गॉन थ्रू द अंडरस्टूड द रूल प्रिस्क्राइब देअर. एक डिस्क्लेमर आहे, हे वाचणं कंपल्सरी, समजून घ्या की आय नो दॅट आय हॅव रिपोर्ट फिजिकली फायनली और फायनल सीट ॲक्सेप्टन्स ॲट सैनिक स्कूल पर टाइम अलॉटमेंट. टाइमलाईन अलॉटमेंट जे असेल त्या सैनिक स्कूलचे जे गाईडलाईन्स आहेत त्या आपण फॉलो करणार आहोत असे डिस्क्लेमर आहे. या ठिकाणी आय ॲग्री म्हणायचे, डिसॲग्री म्हणतात तुम्ही बाहेर. आय ॲग्री म्हणून आल्यानंतर आपल्या समोर माय प्रोफाईल जे असेल त्या विद्यार्थ्याचं सगळं इथं ओपन होणार आहे. ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं आपल्या समोर दिसणार आहे. आणि पुढं रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट इथं येणार आहे. ऑल इंडिया रँक आपले किती हे विद्यार्थी ते आपल्याला कळणार आहे. कॅन्डिडेटला मार्क किती आहेत विद्यार्थ्याला ते आपल्याला कळणार आहे या ठिकाणी. आणि कोणत्या वर्गासाठी हे इथं येणार आहे. या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. इथं जो रिझल्ट लागेल, आपल्या रिझल्ट लागल्यानंतर 18 जानेवारीला जो पेपर झालेला आहे त्याचा रिझल्ट 15 मार्चपर्यंत लागण्याची अपेक्षा आहे. 15 मार्चपर्यंत जर रिझल्ट लागेल किंवा लेट पण होऊ शकतो किंवा आधी पण येऊ शकतो, पण 15 मार्च पकडून चालूयात आपण. ॲप्लिकेशन नंबर, ऑल इंडिया रँक किती आहे, कॅन्डिडेटला टोटल मार्क्स किती आहे, आणि या ठिकाणी टोटल रिझल्ट क्वालिफाईड और डिस्क्वालिफाईड. डिस्क्वालिफाईड असेल तर प्रश्न संपला, आपण प्रक्रियेच्या बाहेर. येज असेल तर आपण पुढच्या प्रक्रियेसाठी पुढच्या वर्षी आपण परत प्रयत्न करायला हवा. सैनिक स्कूल, RMS, RIMC अशा, आणि शेवटी NDSA असे बऱ्याच डिफेन्समध्ये एंट्री करण्याच्या बरेच एक्झाम आहेत. त्या एक्झामची तयारी आपण करत असतो. तर या ठिकाणी सबमिट अँड रिव्ह्यू म्हणायचं आहे शेवटी. या ठिकाणी बघा डिक्लेरेशन येणार आहे. डिक्लेरेशन काय आहे, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव व्हेरीफाईड माय ऑल पर्टिक्युलर स्टेट रजिस्ट्रेशन और ट्रू और नॉलेज अँड बिलीफ. या ठिकाणी सगळं आहे. फॉर एक्झाम्पल पॅरेंट्सचं नाव चुकलेलं आहे, डेट ऑफ बर्थ चुकलेले आहे का काय ते बघून घ्यायचं. जर चुकलं असेल तर आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आपण ईमेल वगैरे करू शकतो सैनिक स्कूलसाठी. आणि सगळं करेक्ट असेल, डेट ऑफ बर्थ, जेंडर, बऱ्याचदा चुकून बॉय असेल तर गर्ल झालेलं असतं, गर्ल असेल तर बॉय झालेलं असतं. RMSने शेवटपर्यंत संधी दिलेली, सैनिक स्कूल पण देत असतं. आपल्या डोमेस्टिक स्टेट बरोबर आहे का नाही ते बघायचं, कारण 70% कोटा आपल्या डोमेस्टिक स्टेटचा असतो, ते बघणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन नंबर आणि शेवटी सगळं व्यवस्थित बघितल्यानंतरच इथं क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे. आर यू शुअर वॉन्ट टू कन्फर्म रजिस्ट्रेशन. आणि इथं वाटलं आपल्याला खात्री झाली की आपलं करेक्ट आहे तर मग इथं ओके म्हणून सबमिट करायचं आहे. ओके. आता इथं करेक्शन विंडो सुद्धा ओपन झालेली आहे. आपण करेक्शन विंडोवर जाऊन आपण करेक्ट पण करू शकतो. आपल्याला जी माहिती हवी आहे तिथं करू शकतो. माय प्रोफाईल आहे आपलं विद्यार्थ्याचं प्रोफाईल आहे. ठीक आहे. जोपर्यंत ही प्रोसेस चालेल 8 ते 10 राऊंड जे होतील त्या राऊंड पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. तोपर्यंत आपल्याला इथं परत यायचंय. जो ॲप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड आपल्याला माहिती असला पाहिजे. तो कोणालाही सांगायचा नाहीये, कोणाला शेअरही करायचा नाहीये. ही पालकांची जबाबदारी आहे असं सैनिक स्कूलने सांगितलेलं आहे. त्यानंतर चूक झाली असेल तर करेक्शन विंडो करूया. वाटलं तर करेक्शन विंडोवर ओपन करून काहीतरी मिस्टेक असेल आपल्याकडनं चुकून झालेली असेल तर ते आपण करू शकतो. ठीक आहे.
The default personal detail has registered by you during the All India Senior School Entrance Exam registration at Inte portal is shown above. You can choose the change detail. Please read below mentioned detail carefully. आता आपल्याला जेंडर चेंज करता येऊ शकतं, डोमेस्टिक स्टेट चेंज करता येऊ शकतं, कॅटेगरी आपली असेल डिफेन्स कॅटेगरी, जनरल कॅटेगरी. बरेच व्यक्ती आपले पालक डिफेन्समध्ये आहेत, जे COOR आहेत, त्यांनी SC ST चा कोटा घेतलेला आहे, त्यांना वाटतं की डिफेन्सचा घ्यायचा. वाटेवर चांगल्या तज्ञाशी गाईड घेऊन तुम्ही तुमचं हे करू शकता. त्या ठिकाणी कॅटेगरी सुद्धा बदल करू शकतो. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन इथे दिलेलं आहे. दिस इज अ वन टाइम ऍक्टिव्हिटी टू बी undertaken by you. Please exercise due diligence on this step. If no action is taken by you till correction window closure date, then your detail registered during the NTA would be considered as a final decision. आणि म्हणून जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर आता संधी आहे. वाटेवर आपले काही जे चेंजेस असतील ते आपण चेंज करू शकतो. ॲज सून ॲज पॉसिबल आपल्याला हे लवकर करायचं आहे. एकदाच हे बंद झालं करेक्शन विंडो, नंतर आपल्याला कसलाही चेंज करता येणार नाही, ते फायनल असेल. म्हणून काळजीपूर्वक एकदाच काउन्सिलिंग करत असताना काही चूक झाली आहे का ते बघणं गरजेचं आहे. ती पालकांची सोल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते बघा आणि असेल तर हे करा आणि नंतर मग फायनल